हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असं काही खास नाही आठवत आहे, म्हणजे ते चिऊसोबत खूप गोष्टी करायचे. तिच्यासोबत प्रत्येक गोष्ट त्यांना करायला आवडायच्या. जसं की स्कूल क्राफ्ट, तिला देवळात घेऊन जाणं, तिच्यासोबत खेळणं, झाड लावणं, पैसे झाड लावणं. त्यांना झाडांविषयी खूप माहिती आहे. रविवारचा त्यांचा आणि चिऊचा अर्धा वेळ त्यातच जायचा. ते तिला सगळं शिकवायचे. अंजली आठवून अंकुशला एक एक गोष्ट सांगते. ते सांगताना तिच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं. यस, मग झालं ना प्रॉब्लेम सॉल्व. मॉम आणि तिची फ्रेंड मिळून एक NGO चालवतात. तुला माहितीच आहे, तिथे काही अंध आणि अनाथ मुलं आहेत. ती मुलं त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जमेल तसं काही ना काही काम करतात. जर बाबा त्यांना जॉईन झाले तर तुझा प्रॉब्लेम सॉल्व. त्यांचं मनही रमेल तिथे त्या सगळ्यांसोबत, आणि त्यांच्या नकळत आपण त्यांची काळजीही घेऊ शकू. अंकुश तिला तिच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देत म्हणतो. हो, म्हणजे त्यांचा वेळ जाईल त्या मुलांमध्ये. शिवाय बाबा त्या मुलांना नवीन गोष्ट शिकवू शकतील. अंजली खुश होऊन म्हणते, तुला चालेल ना? मग आपण रिसेप्शन झालं की दुसऱ्या दिवशी बाबांना तिथे घेऊन जाऊया. मी मॉमशीही बोलतो. ते आठवड्यातले 4-5 दिवस जरी तिथे गेले तरी चालेल. बाकीचे 2 दिवस आपण त्यांच्यासोबत घालवू. अंकुश खुश होऊन तिच्याकडे बघत म्हणतो, हो चालेल, थँक्यू मला समजून घेण्यासाठी. अंजली त्याला मिठी मारत म्हणते, खरंच खूप मोठं ओझं तिच्या मनावरून उतरलं गेलं होतं. बाबा जरी काही बोलले नसले तरी तिने त्यांचं मन व्यवस्थित ओळखलेलं, म्हणूनच खूप अस्वस्थ झालेली ती. पण अंकुशने एका चांगल्या जोडीदारासारखं तिला समजून घेऊन तिचा प्रॉब्लेम दूर केलेला. हो ना, किती समजून घेतो मी. बिचारा, बोलून बोलून आता माझ्या घशाला कोरड पडली आहे. ओठ पण बघ किती सुकले आहेत माझे. एक स्ट्रॉबेरी ज्यूस मिळाला असता तर. तो खट्या नजरेने तिच्या ओठांकडे बघत म्हणतो, खूप तहान लागली आहे माझ्या हबीला. काय बरं करायचं आता? अंजली त्याच्याकडे बघत गालावर बोटाने टॅप करत नाटकीपणे म्हणाली. अंकुशही तिचे नखरे बारीक डोळे करून बघत होता. तो काही बोलायला जाणार त्याआधीच तिने नारळ पाणी विकणाऱ्या काकांना आवाज दिला. काका, माझ्या आहोंना खूप तहान लागली. एक नारळ पाणी देता का? पाणीवाला नारळ द्या हो. आमच्या ह्यांच्या घशाला खूपच कोरड पडली आहे. ती मुद्दाम भोळा चेहरा करून काकांना बोलते. पण एक नजर मात्र अंकुशवर होती तिची. मुद्दाम बिचाराला त्रास देत चिडवत होती. ते काका गालात हसत नारळ फोडून तिच्या हातात देतात. थँक्यू काका. अहो, पैसे द्या काकांना. ती अंकुशला हाक देते. तो हसत नकारार्थी मान हलवतो आणि काकांना पैसे देऊन त्यांचे आभार मानतो. तसे ते काका निघून जातात आणि अंकुश तिच्या समोर येऊन उभा राहतो. ती गालात हसत त्याच्या समोर नारळ पाणी धरते. अहो घ्या ना. सॉरी, ते इथे कुठे भेटणार ना स्ट्रॉबेरी ज्यूस, म्हणत ती ओठ दाबत आपलं हसू रोखते. अंकुश तिच्या जवळ एक एक पाऊल टाकत अगदी तिच्या समोर येतो. तिच्या नजरेत बघत तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेतो आणि स्ट्रॉ ओठांत पकडून नारळ पाणी पितो. अंजली लाजून चूरचूर झालेली. त्याच्याशी नजर मिळवण्याची तिची हिंमतच नव्हती, म्हणून लाजूनच ती मान दुसरीकडे वळवते. रस्त्यात आहो ह्याचंही भान नव्हतं त्याला. अंकुश मात्र तिचं लाजणं फुल एन्जॉय करत होता. तो पाणी पिता पिता एकटक तिला बघत होता, त्यामुळे तिचे गाल अजूनच गुलाबी झाले. बायको, तुला नाही लागली तहान? हे घे म्हणत तो स्ट्रॉ तिच्या जवळ धरतो. तशी ती हळूच नजर वर करून त्याच्याकडे बघते. तो डोळ्यानेच तिला पाणी पी म्हणून खुणावतो. तशी तीही हळूहळू पाणी प्यायला लागते. थोडं पाणी पिऊन ती थांबते. तसं गालात हसत अंकुश उरलेलं पाणी संपवतो. बायको, दुधाची तहान ताकावर भागवली आहे आत्ता, पण वेळ आल्यावर मी सगळं वसूल करणार, म्हणत खट्याळपणे हसत
त्याने पटकन तिच्या गालावर ओठ टेकवले. ती तर स्तब्धच झालेली अचानक त्याच्या अशा वागण्याने. अंकुश तर कधीच गाडीत जाऊन बसलाही. तिच्या वेंधळेपणावर हसत त्याने गाडीचा हॉर्न वाजवला. तशी लाजतच ती भानावर येत गाडीत येऊन बसली. नंतर अंकुशने गाडी वाटेत असलेल्या जागृत गणपती देवस्थानाकडे वळवली, जे त्यांना रस्त्यातच लागणार होतं. बाहेर निघताना गणपतीच्या देवळात जा म्हणून अंजलीने दोनदा बजावून सांगितलेलं, म्हणून ते तिथे दर्शनासाठी निघाले. त्या जागृत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यावर नंतर अंकुशने गाडी मुंबईच्या दिशेने पळवली. दुपारी डायरेक्ट ते लंचसाठी निघाले. मध्ये लंच करून मग कुठेही न थांबता ते थेट तोडणकर हाऊसकडे निघाले. अंजलीचा गृहप्रवेश बाकी होता आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 5:30 पर्यंतचाच मुहूर्त होता. अंकुश आणि अंजली एकमेकांसोबत वेळ घालवत बोलत 3:30 पर्यंत घरी पोहोचले. त्यांच्या स्वागताची सगळी तयारी करून झाल्यावर घरातली सगळी मंडळी त्यांच्या वाटेवरच नजर लावून बसली होती. त्यांची गाडी जशी बंगल्याच्या आत शिरली तसे ढोल ताशे वाजायला लागले. रिषभ आणि तन्वीने त्या दोघांना ओढून नाचायला सुरुवात केली. ध्रुव, चिऊ, स्वीटू, गौतम, अंकुशची आत्या सगळे मिळून त्यांच्यात सहभागी झाले. तन्वीने जाऊन आऊ आणि तिच्या लाडक्या मॉम डॅडलाही नाचायला घेतलं. थोडा वेळ नाचल्यानंतर अंकुश आणि अंजली चिऊला सोबत घेऊन गृहप्रवेशासाठी दारात उभे राहिले. आत्यांनी भाकर तुकडा ओवाळून टाकला. नंतर अंकुशच्या मॉमने प्रेमाने त्या दोघांना ओवाळून आत येण्यास सांगितलं. अंजलीने अलगद माप ओलांडलं आणि आत पाऊल टाकलं. तिच्यासोबत अंकुशही डॉलला घेऊन आत आला. बरं, दोघांनी इथेच थांबा. बेबी डॉल द्यायचं का? डॅडला सरप्राईज. तन्वी विचारते. यस आतू. चिऊ खुश होऊन चेकाळते. तशी तिनं फुटप्रिंट आणि हँड प्रिंटिंगसाठी क्ले फ्रेम काढून आणली. तुमच्या तिघांचेही फुटप्रिंट आणि हँड प्रिंट यावर हवेत, जेणेकरून ही आठवण आपल्याकडे कायम राहील. तन्वी क्ले फ्रेम खाली ठेवत म्हणाली. ते तिघेही एकत्रच त्यांच्या पायांचे आणि हातांचे ठसे त्या फ्रेमवर उमटवतात. चिऊला खूप मज्जा आली. फुटप्रिंट्स उमटवत असताना तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू आणि उत्सुकता सगळ्यांना जाणवली. तिच्या चेहऱ्यावरचं ते निखळ हसू पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अंकुश, अंजली, तुम्ही फ्रेश होऊन या, मग आपण केक कट करू. अंकुशची मॉम त्या दोघांना सांगते. ओके मॉम. अंजली, चल. अंकुश लगेच म्हणतो. भाई भाई बेटा, अंजली वहिनी माझ्यासोबत येईल. तू एकटाच जा रूममध्ये. तिला तुमच्या रूममध्ये यायला अजून 2-3 दिवस आहेत. काय अंजली वहिनी? तन्वी हसत अंजलीकडे बघत म्हणाली. का अजून 2 दिवस? ती बायको आहे आता माझी. अंकुश कपाळावर आठ्या घालत म्हणाला. हो, पण अजून सत्यनारायणाची पूजा आणि देवदर्शन बाकी आहे. आजी, सांग बघू तुझ्या लाडक्या नातवाला. नवीन लग्न झाले म्हणून बघ कसा उतावळेपणा करतोय. तन्वी हसत म्हणाली. अंकुश, ती बरोबर बोलते. तू जा, फ्रेश होऊन ये. आऊ गालात हसत म्हणाली. आजी, तू सुद्धा हिचं ऐकतेस? अंकुश थोडा चिडून विचारतो आणि त्यानंतर हो, कारण ती बरोबर बोलते तनू. मॉमही त्याला समजावते. वहिनी तू चल ग. स्वीटू, तू पण चल बाळा, आमच्यासोबत चेंज करून घे. डॉल, जा बघू तुझ्या डॅडला घेऊन त्याच्या रूममध्ये. बाय भाई. तन्वीने हसत त्याच्या नाकावरच्या रागाचं औषध शोधलं. जाताना चिऊ पण त्यांच्या मागे गेली. नाहीतर ती आऊ आणि मॉमला 1000 प्रश्न विचारून त्रास दिला असता तिने. ती तिच्या भाईला नीट ओळखत होती. तन्वी त्याला चिडवत अंजलीला गेस्ट रूममध्ये घेऊन गेली. डॉल निरागसपणे डॅडकडे बघत म्हणाली. डॅड, चल ना रूममध्ये.
फ्रेश होऊन मग आपल्याला केक पण कट करायचा आहे. चिऊ त्याचा हात ओढत निरागसपणे म्हणाली. तिला असं पाहून त्याचा राग क्षणात गायब झाला. केक हवाय माझ्या बेबी डॉलला? अंकुशने तिला उचलून घेत तिचं नाक ओढत विचारलं. किती गोड होती ती. चिऊ हसत मान हलवते. चला, डॅडला मदत करणार ना? अंकुश तिच्या गालावर नाक घासत विचारतो आणि रूमकडे नेतो. हो, चिऊ खिदळत म्हणाली. चला मग, म्हणत तो तिला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. ही तन्वी पण ना उगाच त्याला छेडत असते. नशीब चिऊ होती म्हणून चिडला नाही, नाहीतर घर डोक्यावर घेतलं असतं ह्याने, आऊ हसत म्हणाली. आता त्याच्या रागावर आणि चिडण्यावर ताबा ठेवायला एक नव्हे तर 2 जणी आल्या आहेत. बघ आता त्यांचं सगळं तो कसं गुपचूप ऐकतो ते, ऋषभ हसत म्हणतो. हो, ते बघितलंच की आता कसं त्याच्या डॉलच्या एका वाक्यात शांत झाला आणि तिला घेऊन गेला. मॉम हसत त्याच्या बोलण्याला दुजोरा देतात. हो ना, त्या त्याच्या रूमकडे बघत स्माईल करत होत्या. चला आता डॅड चिऊच्या आवडीचे कपडे घालणार, म्हणत अंकुशने त्याच्या डॉलला घेऊन चेंजिंग रूममध्ये जात क्लोजेस्ट उघडले. सांगा कोणता कलर आहे बरं माझ्या डॉलचा फेवरेट? अंकुश चिऊला बघत विचारतो. तशी तिने पटकन एक ग्रे रंगाचा शर्ट आणि डार्क ब्ल्यू रंगाची ट्रॅक पॅन्ट त्याच्यासाठी काढली. थँक्स बेबी डॉल. आता तू बाहेर बेडवर बसून डॅडचा वेट कर. डॅड पटकन फ्रेश होऊन आला. अंकुश तिला बोलत खाली सोडतो. ओके डॅड, म्हणत तिने त्याच्या गालावर किस करून बाहेर बेडवर जाऊन बसली. चेंज करून झाल्यावर अंकुश डॉलला घेऊन खाली आला. थोड्या वेळाने तन्वीही अंजली आणि स्वीटूला घेऊन बाहेर आली. ऋषभ आणि गौतमने त्या दोघांसाठी सार्थक पण सुंदर डेकोरेशन केलं होतं. मॉमने केक आणून टेबलवर ठेवला. इथं आता केक कट करायचा. यम्मी. चिऊ केक बघून खुश होत तिची एक्साइटमेंट रोखू शकली नाही. केक बघून चिऊच्या तोंडाला पाणी सुटलं. सगळे तिचा उतावळेपणा बघून गालात हसू लागले. चला चला पटकन केक कट करा. आमच्या चिमणीला केक खायचा आहे, हो ना? ऋषभने चिऊचे गाल ओढत तिच्या गालाचा पापा घेतला. येस मम्मा. डॅड चला लवकर केक कट करा, चिऊ हसत म्हणाली. अंजली आणि अंकुश एकमेकांकडे बघून स्माईल करत होते. अंकुशने ऋषभकडून डॉलला घेतलं आणि मग ते तिघे एकत्र केक कट करू लागले. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेलकम अंजली वहिनी. तन्वीने अंजलीला मिठी मारत म्हटलं. तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि वेलकम बेटा. वेलकम चिऊताई. आऊ त्या दोघांचं अभिनंदन करत चिऊला वेलकम म्हणतात. थँक्यू आऊ आजी, चिऊ स्माईल करत म्हणते. नंतर ते तिघेही आऊचा आशीर्वाद घेतात. अंकुश, अंजली, हे गिफ्ट तुम्हाला आमच्याकडून. मॉमने डॅडकडे पाहत पेपर्स द्या म्हणून इशारा केला. तसं त्यांनी लगेच डॅडने अंकुश आणि अंजलीच्या हातात काही पेपर्स दिले. हे काय आहे डॅड? अंकुश न कळून विचारतो. आणि त्यानंतर तुमच्या दोघांच्या नावावर कॅनडामध्ये अपार्टमेंट घेतले. लवकर साईन करा ह्या पेपर्सवर. आणि हो, चिऊच्या नावावर काही शेअर्सही केलेत, डॅड त्याला सांगतात. डॅड एवढं सगळं कशासाठी? अंजलीला थोडा संकोच वाटला. त्यांनी चिऊला ॲक्सेप्ट केलेलं आणि भरभरून प्रेम दिलं, तेच तिच्यासाठी पुरेसं होतं. डॅड बोलतेस ना, मग प्रश्न करू नकोस. धीरज थोडं अधिकाराने म्हणतात. अंजली अंकुशकडे बघते तर तो डोळ्यांनीच तिला ठीक आहे म्हणत धीर देतो. मग तिघेही त्यांच्या पाया पडले. ए पिल्लू माझ्या नाही पडायचं, चल गोड किस्सी दे आम्हाला.
अंकुशची मॉम चिवला उचलून घेत म्हणते. तशी ती त्यांच्या दोघांच्याही गालावर किस्सी देते. भाई, बहिणी, हे आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट, तन्वी म्हणते. तन्वीने एक सुंदर डायमंडचा नेकलेस सेट आणि हनीमूनची तिकीटं त्यांना गिफ्ट दिली. आणि हो, डॉलसाठी गिफ्ट म्हणजे तिच्या सगळ्या आवडी लक्षात घेऊन तिची रूम मी खास डेकोरेट करून घेतली आहे. चिवला निरागसपणे बघताना बघून तन्वी खाली तिच्या पुढ्यात बसते. डॉल, तुला बघायची तुझी रूम? तन्वी तिचे हात हातात घेत क्यूटपणे विचारते. येस आत्तू. चिव मान डोलावत होकार देते. कम कम स्वीटू, आपण बेबी डॉलची रूम बघूयात. तन्वी लगेच उठत तिचा हात पकडून पळायची ॲक्शन करत त्या दोघींना रूम दाखवायला घेऊन जाते. सगळेच मग चिवची रूम बघायला गेले. तन्वीने ती पूर्ण झाल्यानंतर कोणालाही दाखवली नव्हती. त्यामुळे आता सगळ्यांनाच चिवची रूम बघायची होती. उत्सुकता लागलेली होती. चिवच्या खोलीत अभ्यास आणि करमणुकीसाठी परफेक्ट सेटअप होता. बेडच्या मागे तिचा फुटबॉल खेळतानाचा 3D फोटो होता, जो स्पोर्ट्सप्रती तिची आवड दर्शवत होता. बेडच्या समोर मोठा व्हाईट बोर्ड होता, जो प्रोजेक्टरच्या मदतीने क्षणात होम थिएटरमध्येही बदलला जाऊ शकत होता. बेडच्या बाजूला स्टडी टेबल होते. दोन्ही बाजूला बुक शेल्फ आणि ट्रॉफीजसाठी खास जागा होती. तन्वीने तिचा हात धरला आणि हसत म्हणाली, चल अजून काहीतरी दाखवते. चिव चमकल्या डोळ्यांनी म्हणाली, काय आहे? त्यानंतर लेफ्ट साईडला स्लायडिंग डोअरमधून आत गेल्यावर सेन्सर लाईट्सने उजळलेली एक स्टायलिश वॉक इन क्लोजेट होती. आता हे काय आहे? चिव निरागसपणे विचारते. तुझी वॉक इन क्लोजेट म्हणजे तुझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी ठेवण्यासाठी खास जागा, तन्वी तिला सांगते. चिव त्या रूमचं बारकाईने निरीक्षण करत होती. आणि त्यानंतर मध्यभागी काचेचा टेबल होता, ज्यात ॲक्सेसरीज नीट मांडलेल्या होत्या. राईट साईडला मोठा मिरर होता आणि समोर क्लोजेट, त्यात नाईट सूट, वेस्टर्न, ट्रेडिशनल ड्रेसेस, डेली वेअर, फुटवेअर आणि पर्ससाठी स्वतंत्र रेंगवर होतं. सगळं इतकं व्यवस्थित होतं की खोलीपेक्षा एक एक्सक्लुझिव्ह स्टोअरच वाटत होतं. आवडली रूम? तन्वी भुवया उंचावत विचारते. चेस येस आतू, खूप आवडली रूम, थँक्यू. चिव मोठी स्माईल देत तिच्या पायाला बिलगते. बाजूलाच बाथरूमही होतं. तिथे बाथटबची खास अरेंजमेंट केली होती आणि तोही प्रशस्त होता. अरे, अजून बाल्कनी बाकी आहे, जायचं? तन्वी तिला उचलून घेत विचारते. येस, चिव खुश होऊन होकार देते. चलो म्हणत तन्वी तिला बाल्कनीकडे घेऊन गेली. बाल्कनीचा दरवाजा उघडताच हवेची थंड झुळूक त्यांना स्पर्श करून गेली. बाल्कनीत चिवसाठी मोकळी जागा ठेवली होती, तर दुसऱ्या बाजूला 6 पायऱ्यांची छोटी बाग तयार केली होती. प्रत्येक पायरीवर 5 वेगवेगळ्या फळभाज्यांची झाडं होती, तर टॉपच्या पायरीवर फुलझाडं होती. झाडांची मोकळी मांडणी केल्याने चिवला सहज पाणी देता यावं म्हणून तिथे एक छोटा नळही बसवलेला होता. बापरे तन्वी, अगं हे किती सुंदर आहे. म्हणजे तू तर अगदी चिवची प्रत्येक आवडणीवर जोपासून ही रूम बनवली आहेस. खूप सुंदर बाळा. मॉम तन्वीचं कौतुक करत म्हणाल्या. येस मॉम, आवडली ना तुम्हाला? अंजली, तुला आवडली का? तन्वी त्या दोघींना खास करून अंजलीला विचारते. हो अगं, खूप आवडली. म्हणजे मी स्पीचलेस आहे. काय बोलू समजतच नाही. अंजली खरंच ती रूम बघून अगदी भारावून गेली होती. चिवचा कम्फर्ट आणि तिची आवड निवड लक्षात घेऊन ती रूम बनवून घेतली होती तिने. कुठेच नाव ठेवायला जागा नव्हती ठेवली तिने. स्वीटू, थँक्स. खरंच खूप सुंदर रूम डिझाईन केलीस. मला एवढी छान रूम डिझाईन करायला जमली नसती. अंकुशही तन्वीचं कौतुक करतो. आतू, थँक्यू. मला खूप खूप आवडली रूम. लव यू आतू.
चिऊ लगेच तन्वीच्या गालावर ओठ टेकवत तिला मिठी मारते. लव यू टू माय प्रिन्सेस. तन्वी खुश होऊन ती मिठी घट्ट करते. चला, आमच्या डॉलची मज्जा आहे. आतूने तर एकदम प्रिन्सेससारखी रूम डिझाईन केली आहे. ऋषभ हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो. हो. चिऊ खुश होऊन आनंदाने चेकाळते. थोड्या वेळाने सगळे बाहेर निघून जातात. आता तर त्या रूममध्ये फक्त ते तिघे होते. चिऊ तर रूम बाल्कनी, तिची मिनी चेंजिंग रूम, किती आणि काय काय बघू असं झालेलं. ती बाल्कनी बघून चेंजिंग रूमकडे वळली. अंजली आणि अंकुश तिची एक्साइटमेंट, तिच्या चेहऱ्यावरचं गोड हसू बघून खुश होते. मग बायको, आता आपली रूम बघायची का? अंकुश मिश्किलपणे विचारतो. खरं सांगू, मी ह्याच रूमच्या प्रेमात पडले, अंजली आनंदाने म्हणते. तन्वीने किती बारकाईने विचार करून ही रूम बनवली आहे ना. हो ग, तिच्या फेवरेट कलरपासून तर ते बाल्कनीपर्यंत अगदी डिटेलिंग केलं हिने. यस, अगदी रॉयल प्रिन्सेसची रूम जशी असेल तशीच आहे ही रूम. हो, पण तू माझी क्वीन आहेस हे विसरू नकोस. अंकुशने तिच्या कानाशी हलकेच पुटपुटलं. डॉलला तिची प्रायव्हसी दे. आपण आपल्या रूममध्ये जाऊ. थोडी आपल्यालाही प्रायव्हसी. अंकुशचे ओठ तिच्या गालाला स्पर्श करत होते. अजिबात नाही, अंजली हसत म्हणाली. आऊ आणि मॉम मगाशी काय बोलल्या ते ऐकलं ना? अजून पूजा आणि देवदर्शन बाकी आहे. ते झाल्यावरच मी रूममध्ये येणार. अंजली त्याच्या छातीवर हात ठेवत सेफ डिस्टन्स मेंटेन करत म्हणते. अरे, त्या बोलल्या म्हणून काय साधं आपल्या रूममध्ये येणार नाहीस? रूम बघायला चल बोलतोय ना तुला. अंकुश तिचा हात पकडत तिला स्वतःजवळ खेचत म्हणाला. त्याचं काय आहे ना नवरोबा, मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे. रूम दाखवण्याचा तर फक्त बहाणा आहे. त्यामुळे थोडा पेशन्स ठेवा. 2 दिवसांनी मी रूममध्ये येणारच आहे. अंजली त्याच्या चेहऱ्यावरून हळूवार बोट फिरवत मुद्दाम त्याला सतवत होती. अरे वा, माझी बायको एका दिवसातच मला इतकी छान ओळखायला लागली. पण बायको, 2 दिवस खूप जास्त वाटतायत ग. तू अशी जवळ असताना हा दुरावा नकोय मला. अंकुशने चेहऱ्यावर फिरणारं तिचा हात हातात घेत हलकेच दाबला. आणि त्यानंतर, सब्र करो बालक, सब्र का फल मीठा होता है. अंजली फुल नाटक करत हात उंचावून त्याला आशीर्वाद द्यायची मुद्रा करत म्हणते. तुला तर आता. अंकुश तिला पकडायला जाणार इतक्यात अंजली पटकन बाजूला झाली. अंकुश तिला पकडायला बघत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तशी अंजली चिऊला आवाज देते. चिऊ, चिऊ बघ, तुझा डॅडा मला त्रास देतोय, इथे लवकर ये. म्हणत अंजली चिऊला आवाज देत अंकुशपासून वाचवण्याचा प्रयत्न करते. त्याचं लक्ष नाही बघून हळूच तिथून बाजूला होत पटकन चिऊच्या चेंजिंग रूममध्ये जाते. अंकुशही लगेच तिच्या मागे त्या रूममध्ये येतो. अरे देवा, बाप तशी बेटी, दोघांमध्येही पेशन्स म्हणून नाही. अंजली एक नजर अंकुशकडे टाकत म्हणाली. चिऊ, काय करतेस तू? अंजली थोडी रागावतच तिच्या जवळ येते. चिऊ सगळे क्लिप्स, हेअरबँड, ब्रेसलेट, इयरिंग्स काढून एक एक घालून बघत होती. त्यामुळे सगळा पसारा केला होता तिने. अंजलीने हात कपाळाला मारला. हे काय आहे बच्चा? आतूने किती छान सगळं सेट करून दिलं होतं. सगळा पसारा बघून अंजलीची चिडचिड होऊ लागली. चिऊ ओठ काढत राहायच्या बेतात आली. अंजली बस ना, उगाच का ओरडतेस तिच्यावर? आवडलं म्हणून बघत होती ती, एवढं काय त्यात? अंकुशने तिला शांत केलं. हे असं? आणि हा सगळा पसारा कोण उचलणार आता? अंजलीने विचारलं. अगं, तिचंच आहे हे सगळं, बघू दे ना, नंतर ठेवता येईल. अंकुश अंजलीला समजावत म्हणाला. कोण ठेवणार? आणि हे? अंजलीने हाताची घडी घालून थोडं रागातच विचारलं. मी सांगतो.
खाली कॉल करून सर्वंट करतील रूम क्लीन. तू नको टेन्शन घेऊ, अंकुश म्हणतो. अंकुश, तुम्ही अजिबात तिला पाठीशी घालायचं नाही. हा सगळा पसारा तिने केलाय तर तिचं तीच उचलणार, अंजली ठामपणे म्हणते. अंजलीने आवाजात जरब आणत चिऊकडे पाहिलं. चिऊ, चल, सगळं उचल आता. डॅड, चिऊ कातर स्वरात म्हणाली. अंकुश, अंजलीने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. अंकुश तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, शोना, मम्मा बरोबर बोलते बच्चा. कसं गंदू वाटते बघ. आतूने अशी रूम बघितली तर तिला वाईट वाटेल ना. चल, आपण दोघं मिळून ही रूम क्लीन करू. ओके डॅड. सॉरी मम्मा, चिऊ तोंड पाडून हळूच म्हणाली. इट्स ओके. रूम क्लीन करून मगच खाली यायचं. अंजली दोघांकडे बघत म्हणाली. डॉल, मम्माला सांग, आम्ही रूम क्लीन करूनच येणार. डोंट वरी. तू जा खाली. उगाच आम्हाला डिस्टर्ब नको करू. अंकुशही अंजलीकडे तिरप्या नजरेने बघत म्हणाला. उगाच त्याच्या लेकीला ओरडत होती. न्यू रूम होती तिची, तर एक्साइट होणारच ना ती. जाते मी. अंजली तोंड वेंगाडत खाली गेली. 20 मिनिटांनी चिऊ आणि अंकुश रूम क्लीन करून खाली आले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा होती. त्याचीच तयारी चालू होती सगळी. सगळ्यांना आधीच आमंत्रण गेलं होतं. तसं पण कोणी राहायला नको म्हणून परत आऊ आणि डॅड एकदा लिस्ट चेक करत होते. मॉम किचनमध्ये होत्या. तन्वी आणि ऋषभ बाहेर गेलेले. पूजेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच रिसेप्शन होतं. त्याचीच तयारी सुरू होती. पाहायला गेले होते. स्वीटू अंजलीसोबत गप्पा मारत बसलेली. कंटाळा आलेला एकटीला. त्यात चिऊ पण गायब होती. तेवढ्यात चिऊ धावत आली. स्वीटू दीदी, चला आपण स्केटिंग करूया. तुला येतं ना? हो, पण ही तर एकच आहे. मग तू सायकल चालव. मामूने माझी सायकल आणून दिली आहे इथे. डॅडने सांगितलंय. हो ना डॅड? चिऊने अंकुशकडे बघितले. हो बच्चा, बाहेर जाऊन वॉचमॅन काकांना सांग, ते देतील सायकल तुला. ओके डॅडा. चिऊ लगेच स्वीटूचा हात पकडून बाहेर गेली. अंकुश आजूबाजूला कोणी नाही बघून संधी साधून अंजलीच्या जवळ बसला. अंजली धावून उठून जाणार तीच त्याने तिच्या कमरेत हात घालून घट्ट पकडले. अंजलीने डोळे मोठे केले. ती एकदा अंकुशकडे तर एकदा समोर किचनच्या दिशेला नजर फिरवत होती. आता बोल, काय बोलत होतीस मगाशी? अंकुश मिश्किल हसत म्हणाला. अंकुश, आपण हॉलमध्ये आहोत. सोडा बघू. अंजली घाबरून म्हणते. अजिबात नाही. मी माझ्या बायकोसोबत बसलोय. मला जेव्हा वाटेल तेव्हाच सोडे. अंकुश तिला डोळा मारत अजून त्याची पकड घट्ट करतो. अंकुश प्लीज. अंजली त्याचा हात बाजूला करायचा निष्फळ प्रयत्न करत होती. अंकुश, काय चाललंय हां? आऊने आवाज दिला. लक्ष आहे बरं का माझं? आऊ गालात हसत म्हणाल्या. कुठे काय आऊ? अंकुश गडबडत लगेच अंजलीपासून लांब झाला. अंजली हसतच किचनमध्ये मॉमजवळ गेली. मॉमने तिला चिडवणाऱ्या नजरेने पाहिलं तशी अंजली लाजून त्यांच्या कुशीत लपली. अंकुश, लग्न, पूजा आणि रिसेप्शन किती छान प्रकारे पार पडलं ना. दिवस कसे भरभर गेले ना. दादा आणि मेघाच्या एंगेजमेंट आणि लग्नाची तारीखही ठरली आहे. येत्या 20 दिवसात एंगेजमेंट आणि त्यानंतर 1 महिन्याने लग्न होणार आहे. अंजली त्याच्याकडे बघत खुश होऊन म्हणाली. तिच्या आवाजातून पण तो आनंद जाणवत होता. हो ना, तू आणि डॉल माझ्यासोबत कायम असणार आहात. किती वाट पाहिली होती मी या दिवसाची. आणि आजपासून माझी रूम आपली होणार आहे. अंकुशही तिचा हात हातात घेता त्यावर ओठ टेकवत म्हणाला. अंकुश, रूमच नाही तर आता सगळ्या सुखदुःखात आपण वाटेकरी असणार आहोत. अंजली त्याच्या डोळ्यात पाहत म्हणत असते. कायम सोबत. अंजली, तू आणि डॉल माझं आयुष्य पूर्ण करता. थँक्यू.
अंकुश प्रेमाने त्या दोघींकडे बघत म्हणाला. चिऊच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्याने. थँक्यू तर मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. जर तुम्ही मला समजून घेतलं नसतं तर मी किती तुटक वागायचे ना आधी. सॉरी. अंजलीला मागचं तिचं वागणं आठवून वाईट वाटलं. हो, तशी थोडी वेड्यासारखी वागतेस तू, पण मी आणि डॉल तुला सांभाळून घेऊ. अंकुश तिचं नाक ओढत तिला चिडवत होता. अंकुश. अंजली फुगूनच त्याच्या चिमटीतून नाक सोडवते. अरे, आत्ताच तर तू बोललीस. अंकुश मुद्दाम तिला त्रास देत होता. जा, मला नाही बोलायचं तुमच्याशी. अंजली लटक्या रागात म्हणत खिडकी बाहेर बघते. अरे बघ, हेच म्हणत होतो मी. असेच झटके येतात मध्येच वेड्याचे तुला. अंकुश काय आज ऐकणार नव्हता. अशी चिडवायची संधी त्याला कधीतरीच मिळायची. मग काय पुरेपूर आनंद लुटत होता तो. अंकुश. अंजली नाक फुगवून त्याच्या हातावर एक सापड ठेवून देते. अगं, हळू झोपलीये माझी डॉल. अंकुश घाबरला त्यांच्या मस्करीत त्याच्या डॉलची झोप मोडू नये म्हणून. त्यानंतर सॉरी सॉरी. अंजली जीभ चावत तिला थोपटवते. बघ किती गोड झोपलीये. अंकुश प्रेमाने आपल्या डॉलच्या कपाळावरती ओठ टेकवतो. हो रे, ते तर होणारच ना. किती मज्जा आणि मस्ती केली आहे मॅडमने आज. आत्तू, माऊ आणि स्वीटू दीदीसोबत सगळ्यांनी सेलिब्रिटीजसोबत फोटो काढलेत मॅडमनी. अंजली हसत म्हणाली. हो, आणि काल जेव्हा बाबा, साहिल आणि सगळे पूजेला आले होते तेव्हा तर किती खुश होती ती. तिच्या लाडक्या आत्तूने डिझाईन केलेली रूम किती आनंदाने सगळ्यांना दाखवत होती. अंकुश आपल्या लेकीचा आनंद आठवून म्हणाला. हो, पण तन्वीचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला पण ती रूम खूप आवडली. चिऊच्या सगळ्या गरजा, तिचा कम्फर्ट, तिची आवड, सगळ्या गोष्टींचं तिने अगदी बारीकाने लक्ष ठेवलं. अंजली भारावून तन्वीचं कौतुक करत म्हणाली. येस, पण ती रूम माझ्या डॉलची आहे. लक्षात राहू दे तुला. कितीही ती रूम आवडली असली तरी आजपासून तुला माझ्यासोबतच राहायचं आहे, समजलं? अंकुश लहान मुलांसारखं तिच्या कानाशी पुटपुटला. आणि त्यानंतर पण आपले जेव्हा भांडण होईल ना तेव्हा मी चिऊच्या रूममध्ये झोपायला जाईल. माझं ठरलंय. अंजली त्याचा राग पाहून मुद्दाम म्हणाली. म्हणजे तुझं ठरलंय की आपल्यात भांडणं होणारच आहेत. अंकुश बारीक डोळे करून तिच्याकडे बघतो. आणि त्यानंतर हो, कारण नवीन नवीन सगळेच नवरे चांगले असतात, नंतर टॉक्सिक होतात ना. अंजली हसत त्याला चिडवत म्हणाली. मागचं चिडवलेलं अजून फेडायचं होतं. तू चल रूममध्ये, दाखवतो टॉक्सिक नवरा कसा असतो. अंकुश चिडून म्हणाला. गाडी थांबलेली पाहून त्याने बोलणं आवरलं. स्वतः आधी उतरून तो अंजलीच्या बाजूला आला. कारचं दार उघडलं आणि तिला हळूच झोपलेल्या आपल्या डॉलला उचलून घेतलं. अंजली गालात हसत त्याच्या मागोमाग बाहेर आली. मॉम दरवाजाजवळ उभ्या होत्या. ते तिघं जवळ आल्यावर त्यांनी दृष्ट काढून त्यांना आत घेतलं. त्या थकल्या होत्या म्हणून रूममध्ये गेल्या. तन्वी आणि रिषभ तिथूनच त्यांच्या घरी निघून गेले. हॉलमध्ये आता फक्त हेड आणि किचन स्टाफ उरले होते. जा, तिघंही आराम करा. थकला असाल ना. आणि अंजली बाळा, उद्या आरामात उठ. काही घाई नाही. उशिरा उठलीस तरी कोणी काही बोलणार नाही. आता आपणच घरचे आहोत. मॉम तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या. ठीक आहे मॉम. मॉम, अंजली स्माईल करत म्हणाली. मॉम बाय, गुड नाईट. अंकुश साईड हग करत म्हणाला. गुड नाईट बेटा. त्या त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाल्या. अंजली आणि अंकुश चिऊला घेऊन रूममध्ये निघाले. मॉम डॅडही त्यांच्या रूममध्ये गेले. अंकुश आधी चिऊला तिच्या रूममध्ये नेऊन बेडवर झोपवतो. तिच्या दोन्ही बाजूंना उश्या लावून
अंगावर ब्लँकेट टाकून तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवतो. ती नीट झोपली आहे याची खात्री करून तो बाहेर येतो. अंजली गोड हसत त्याच्याकडे पाहत होती. काय बघतेस? अंकुश सहज विचारतो. अंजली नकारार्थी मान हलवून वळणार इतक्यात अंकुशने तिला दोन्ही हातांनी उचललं. अंकुश काय करताय? अंजली दचकून म्हणाली. अजिबात विचारू नकोस. आज पहिल्यांदा आपल्या रूममध्ये येते आहेस तू. मग नवऱ्याने चांगलं स्वागत करायलाच हवं. नंतर काय मी टॉक्सिकच होणार आहे ना? अंकुश खोट्या रागात म्हणाला. बापरे, असा आहे का? पण सूट होतो का हा राग माझ्या हँडसम नवऱ्याच्या नाकावर? ती त्याचे नाक चिमटीत पकडत म्हणाली. अंकुशला हसू आलं, पण मुद्दाम ते आवरलं. वेलकम बायको. तो रूमचं दार उघडतो आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव दोघांवर होतो. आत डिम लाईट्स लावलेल्या असतात. तो अंजलीला उचलून आत घेऊन येतो. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट काढलेलं असतं आणि संपूर्ण रूम सेंटेड कॅन्डल्सने उजळलेली असते. जास्त काही केलं नव्हतं, पण एक कोझी रोमॅन्टिक वातावरण तयार झालं होतं. अंजली, जी आत्तापर्यंत त्याला चिडवत बोलत होती, आता हे सगळं पाहून शांत झाली. तिच्या गालांवर गुलाबी लाली उमटली चढली होती. अंकुशने तिच्या सलज्ज चेहऱ्याकडे पाहिलं आणि गालातच हसत तिला हळूच खाली उतरवलं. मग बायको, आवडलं का सरप्राईज? तो तिला मागून मिठीत घेत मुद्दाम तिच्या कानांवर ओठांचा स्पर्श करत विचारतो. त्याच्या स्पर्शाने तिच्या पोटात गोळा झाला. तिच्या शरीराची बारीक लव ताट झाली. बायको, बोल ना, आवडलं का? सरप्राईज. त्याने तिचे कानातले कधी काढले तिला समजलं सुद्धा नाही. आणि आता तिच्या कानाची पाळी त्याच्या ओठात पकडलेली होती. अंजलीने डोळे मिटून दीर्घ श्वास घेत हळुवारपणे उत्तर दिले. त्याने हळूच तिला स्वतःकडे फिरवलं. तिच्या पापण्या अजूनही मिटलेल्या होत्या. त्याने अलगद तिच्या कपाळावर, मग डोळ्यांवर आणि नंतर गालांवर ओठ टेकवले. शेवटी तिच्या नाजूक ओठांवर त्याने ओठ टेकवले. अंकुश तिला जवळ घेऊन एकदम हळुवारपणे किस करत होता आणि अंजलीही त्याला साथ देत होती. खूप वेळाने जेव्हा श्वास जड झाले तसं तो थोडा बाजूला झाला, पण आता त्याची नजर तिच्या ऑफ शोल्डर गाऊनमुळे दिसणाऱ्या तिच्या निमुळत्या मानेकडे आणि खोल गळ्याकडे वळली. त्याने हळूच खाली झुकून तिथे आपल्या ओठांची मोहर उमटवायला सुरुवात केली. अंजली तर पूर्ण त्याच्या स्पर्शात हरवून गेली होती. तो इतक्या जेंटली तिला हँडल करत होता की तिला कशाचंच भान राहिलं नाही. त्याचे हात तिच्या पाठीवर मुक्तपणे फिरत होते, तर अंजलीचा एक हात त्याच्या मानेवर आणि दुसरा त्याच्या केसात फिरत होता. हळूच त्याने तिच्या ड्रेसची चेन खाली खेचली तसं अंजलीचा पाठीचा कणा एकदम ताठ झाला. एक शिरशिरी तिच्या पूर्ण शरीरात वाहिली. त्याची बोटं जशी तिच्या उघड्या पाठींवर फिरली तसं दचकून तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक नशा होती आणि तोही तिच्याकडेच बघत होता. अंकुश, ती हलक्याशा स्वरात म्हणाली. त्याने तिच्या पाठीवरची पकड घट्ट करत तिच्या खोल गळ्यावर ओठ टेकवले. तिच्या तोंडून एक सुस्कारा निघाला. अंजली, आय लव्ह यू. मन तर नाही करत इथे थांबावं, पण मला माहिती आहे की तू खूप दमली आहेस, तर आपण हे नंतर कंटिन्यू करू. अंकुश तिच्या कपाळाला कपाळ टेकवत एक लांब श्वास घेतो आणि हळूच तिच्या ओठाने एक स्मूच करून बाजूला झाला. अंजली लाजून अगदी चूर झाली आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये निघून गेली. अंकुशही बाजूच्या रूममध्ये जाऊन चेंज करून परत आला. अंजली नुकतीच फ्रेश होऊन बेडवर त्याची वाट बघत बसली होती. तो टेम्परेचर सेट करून
तिच्या बाजूला बसला आणि तिला जवळ घेतलं. थोडा वेळ दोघं गप्पा मारत राहिले आणि मग एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. सकाळी अंकुशला अंजलीच्या आधी जाग आली. तसं उठून त्याने तोंड धुतलं आणि जॉगिंग सूट घातला. एक नजर अंजलीकडे टाकली तर ती गाढ झोपली होती. स्माईल करत हळूच त्याने रूमचा दरवाजा नॉक करून घेतला. जाताना त्याची नजर चिवच्या रूमकडे गेली. तसं हळूच त्याने रूमचा दरवाजा उघडला आणि आत गेला. तिथे त्याची डॉल तिच्या डॉलला घट्ट मिठी मारून झोपलेली होती. त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली उमटली. तो हळूच बेडजवळ गेला. तिच्या अंगावरची चादर नीट केली आणि तिच्या कपाळावर हलकासा किस करून जॉगिंगसाठी निघून गेला. सुमारे अर्ध्या तासाने अंजलीला जाग आली. उठून तिने छान आळस दिला. घड्याळ पाहिलं तर 7 वाजले होते. तिने पटकन उठून बॅगमधून कपडे काढले आणि आवरायला निघाली. थोड्या वेळात ती आंघोळ करून बाहेर आली. साडी नेसून तिने निऱ्या नीट केल्या आणि ब्लाऊजची मागची नॉट बांधायचा प्रयत्न करू लागली. पण काही केल्या तिला ते जमत नव्हतं. तेव्हाच अंकुश चिवला घेऊन रूममध्ये आला. नवीन जागा, त्यात अंजली जवळ नाही म्हणून चिव रडत उठली होती. अंकुश नुकताच घरी आला होता, पण तिचा आवाज ऐकून तिला उचलून स्वतःकडे घेतलं आणि शांत करत त्यांच्या रूममध्ये घेऊन आला. मम्मा ये बघू आम्हाला. बघ मम्मा दिसली नाही म्हणून किती घाबरले माझं पिल्लू. ए पिल्लू का रडतेस, मम्मा इथेच आहे, असं म्हणत अंजलीने चिवला स्वतःकडे घेतलं. तशी चिव मुसमुसत तिच्या मिठीत शिरली. अगं माझं बाळ, झाली का झोप माझ्या चिवताईची, की अजून झोपायचं आहे? अंजली तिच्या गालावर किस करत विचारते. मम्मा झोपायचं आहे, असं म्हणत चिवने तिच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटले. अंकुशने अंजलीला तिला झोपवायला खुणावलं आणि अंघोळीला केला. अंजली तिला तसंच उचलून घेत थोपटत बसली. चिवच्या डोळ्यांवर झोप असल्याने ती लगेचच झोपी गेली. अंजलीने तिला हळूच बेडवर झोपवलं आणि हलक्या हाताने थोपटत राहिली. चिव झोपल्यानंतर अंजली पुन्हा स्वतःच्या तयारीकडे वळली. बांगड्या घातल्या, हलका मेकअप केला आणि पुन्हा ब्लाऊजची नॉट बांधायचा प्रयत्न करू लागली. पण तिला ते काही जमत नव्हतं. शेवटी वैतागून ती तशीच ड्रेसिंग टेबलजवळ बसून राहिली. त्यानंतर 5 मिनिटात अंकुश अंघोळ आटपून बाहेर आला. सकाळी किती वेळ घेतला तुम्ही, ते थोडी वैतागत विचारते. काय झालं, एवढी वैतागली का आहेस, अंकुश तिच्याजवळ येत विचारतो. ही नॉट बांधून द्या ना, किती वेळ प्रयत्न करते पण जमतच नाही आहे मला, ती चिडचिड करत म्हणते. तो तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला उभं करतो. त्या नॉटला पण माहिती आहे तो हक्क फक्त माझा आहे बांधायचाही, आणि असं म्हणत तो तिच्या उघड्या पाठींवर छोटे छोटे किस करतो. अंकुश काय करताय, अंजली पटकन अंग चोरून घेत आरशातून त्याच्याकडे बघते. प्लीज लवकर नॉट बांधा ना, मला खाली जाऊ द्या, किती वेळ झालाय, मी तयार होऊन रूममध्येच आहे, घरातले काय बोलतील, तुम्ही आता अजून वेळ काढू नका, अंजली त्याला दम देत म्हणते. अगं असं कसं, तू नवीन नवरी आहेस, थोडा उशीर झाला तर घरचे नक्कीच समजून घेतील तुला, आणि तसाही मी आता खूप वेळ घेणार आहे, असं म्हणत तो तिच्या उघड्या पाठींवर हात ठेवतो आणि तिला गरकन स्वतःकडे फिरवतो. अंजली घाबरून डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत राहते. तो मिश्किल हसत तिच्या जवळ झोपतो. अंकुश चिव आहे इथे, उठेल ती त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला लांब करत म्हणते. ती गाढ झोपलीये, इतक्यात नाही उठणार, असं म्हणत अंकुश तिच्या कपाळावर किस करतो.
नंतर तिला अजून जवळ घेत तिच्या डोळ्यांवर गालांवर हलक्या स्पर्शाने किस करतो. थोडा मागे होऊन तो एकटक अंजलीच्या चेहऱ्याकडे बघत राहतो. आताच त्याला विरोध करणारी ती डोळे बंद करून पूर्ण त्याच्या स्पर्शात हरवलेली असते. पण तो थांबायला हे समजताच ती हळूच डोळे उघडते. काय ग, अशी का उभी आहेस? तुला उशीर होत होता ना? त्याला येणारं हसू अडवत तो म्हणतो. त्याने केव्हाच तिची नॉट बांधून दिलेली असते, पण अंजलीच्या ते लक्षातच येत नाही. जसं अंजलीच्या लक्षात येतं की तो तिला सुद्धा चिडवत होता, तसं ती एकदम रागीट नजरेने त्याच्याकडे बघते आणि एक पाऊल त्याच्या जवळ टाकते. दोन्ही हातांनी त्याच्या टी शर्टची कॉलर धरून तिला स्वतःजवळ खेचते. त्याच्या डोळ्यात बघत हळूच त्याच्या ओठांवर नजर फिरवते. कॉलरवरून एक हात काढत एक बोट त्याच्या कपाळावरून खाली ओठांपर्यंत फिरवते. अंकुश शॉकमध्ये डोळे मोठे करून तिच्याकडे बघत राहतो. ती जवळ येऊन त्याच्या ओठांच्या बाजूला किस करते तसा तो शहारतो आणि डोळे मिटतो. हळूच ती त्याच्या कानाजवळ येते. त्याच्या कानाला ओठांचा स्पर्श होईल अशा प्रकारे हळूच बोलते. अंकुश, माझं ना आता मूड नाही, असं म्हणत ती त्याला जोरात ढकलते आणि हसतच रूमच्या बाहेर पळते. अंकुशच्या चेहऱ्यावर आठ्या पडतात. अंजली, तुला मी रात्री बघून घेईल, असं म्हणत तो स्वतःच लाजत केसातून हात फिरवतो. बरोबर टीट फॉर टॅट केलं तिने. त्या दोघांच्या गोंधळाने चिवची झोप मात्र चाळवळलेली असते. ती डोळे पुसत तशीच लोळत पडलेली असते. अंकुश पटकन तिच्या बाजूला बसतो. तिच्या डोक्यावर हळुवारपणे हात फिरवत तिला परत झोपवतो. स्वतः आवरून तोही खाली निघून जातो. खाली आल्यावर मॉम त्यांच्या हाताने गॅसची छोटीशी पूजा करून घेतात आणि अंजलीला तिच्या हातचं काहीतरी गोड बनवायला सांगतात. अंजली ही खुश होऊन सगळ्यांसाठी तुपातली गोड लापशी बनवते. स्टाफ तसा तिच्या मदतीला असतोच, पण तिला फारशी गरज लागत नाही. ती मन लावून लापशी बनवत असते. अंकुश खाली आल्यावर एक नजर अंजलीकडे टाकतो. मग आऊच्या म्हणजेच मॉमच्या पाया पडून त्यांच्या बाजूला गप्पा मारत बसतो. स्वीटू रिसेप्शन झाल्यावर तिच्या मम्मी पप्पांसोबत साहिलच्या घरी निघून गेली. आज सकाळी ते मोठ्या आईला घेऊन गावी जायला निघणार होते. अरे, चिऊ उठली नाही? आऊ त्याला सहज विचारतात. सकाळी रडत उठली होती, पण डोळ्यांवर झोप होती. मग मीच अंजलीला सांगितलं झोपव थोड्या वेळ अजून, उठेल थोड्या वेळात ती. अंकुश आऊंना सांगतो. करू दे आराम तिला, काल खूप मस्ती केली आहे ना, दमली असेल बिचारी. मॉम स्माईल करत म्हणतात. पण अरे, एकटीच आहे ना रूममध्ये, परत घाबरायची बिचारी, आऊ काळजीने म्हणतात. नाही, मी सांगून आलोय स्टाफला तिच्यावर लक्ष ठेवायला, अंकुश त्यांची काळजी बघून म्हणतो. मी काय म्हणते अंकुश, ऑफिस जॉईन करायच्या आधी तुम्ही कुठेतरी फिरून या ना, परत मग दोघं ऑफिस जॉईन कराल. चिऊलाही इथे रुळायला वेळ लागेल थोडा. मीही तोच विचार करतोय, बघतो अंजलीशी बोलून ती काय म्हणते ते. अंकुश अंजलीचा विचार करत म्हणतो. विचार करत राहू नका, परत साहिलची एंगेजमेंट आणि लग्न आहे, तुम्हाला तिथेही लक्ष द्यावं लागेल. हो, बरोबर आहे तुझं, पण एकदा अंजलीशी बोलून घेतो. हो, चालेल. तेवढ्यात चिऊला एक सर्वंट खाली घेऊन येतो. चिऊ डॉल हातात धरून रडत असते. तिची नजर अंजलीकडेच असते. अरे, चिऊताई उठली आमची, ये इथे ये, आऊ म्हणतात.
मम्मा, सूर काढत ती परत रडायला लागते. एवढ्या वर्षांची सवय होती. उठल्यावर तिला आधी अंजलीच समोर लागायची, त्यामुळेच ती रडत होती. चिऊ, शोना, मी इथे आहे. काय झालं? बाळ रडायला. सकाळपासून रडते तू. अंजली तिचं रडणं बघून कासावीस होत लगेच गॅस बंद करून बाहेर येते. ती मुसमुसत अंजलीकडे झेप घेऊन तिच्या खांद्यांवर डोकं ठेवते. अगं, तू दिसली नसशील म्हणून घाबरली असेल, मॉम तिची काळजी बघून म्हणतात. बस, शांत हो. अंजली तिचे डोळे पुसत तिला शांत करत म्हणते. मॉम, लापशी झालीये. मी चिऊला पटकन अंघोळ घालून खाली घेऊन येते. मग नैवेद्य दाखवला तर चालेल ना? अंजली मॉमकडे आशेने बघत विचारते. चिऊ रडत असल्याने तिला सूचना बंद झाली. अगं हो, चालेल. वेळ आहे तसा अजून बराच. तू तिचं छान आवर. मॉम तिची घालमेल समजून घेत स्माईल करत तिला दिलासा देतात. आलेच असं म्हणत अंजली लगेच चिऊला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि आपली स्टोरी ही आता लवकरच एंड होणार आहे.